मालवण येथील शिवराय पुतळा संदर्भातली घडामोड आहे। आरोपी चेतन पाटीलला दिलासा मिळालेला आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी हा दिलासा मिळालेला आहे। मालवण किल्ल्यावरील हा शिवरायांचा पुतळा कोसळला होता, त्यानंतर या चेतन पाटीलला दिलासा मिळालेला आहे। न्यायालयानं चेतन पाटीलला दिलासा दिलेला आहे या प्रकरणामध्ये, कारण त्याच्यावर काही आरोप करण्यात आलेले होते आणि त्या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर आता न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। या संदर्भातले अधिक अपडेट देतील आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर। विशाल, काय ह्या संपूर्ण प्रकरणात न्यायालयानं नेमका काय दिलासा दिलाय? श्रेयस, जर पाहिलं तर नौसेना दिन जो आहे तो 4 डिसेंबरला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर साजरा करण्यात आला होता। त्यासाठी या ठिकाणी भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो पूर्णाकृती पुतळा जो उभारण्यात आला होता आणि याचं अनावरण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं होतं। मात्र मोठा गाजावाजा करून हा पुतळा उभारण्यात आला होता। मात्र हा पुतळा जो आहे तो 8 महिन्यात कोसळला आणि यानंतर अनेक राजकीय संघर्ष किंवा अनेक टीका ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या। सरकारवर टीका झाल्या, त्यामध्ये अगदी 300 म्हणजे अगदी घातपाताचा गुन्हा देखील यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानुसार या ठिकाणी चेतन पाटील आणि जयदीप आपटे असे 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यातील चेतन पाटील याला याचा जामीन जो आहे। विशाल, मी जरा आपल्याला थांबवतो। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा ताई, माझा आवाज आपल्याला येतोय? हो। या संदर्भात आता आरोपीला दिलासा देण्यात आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? ते फार काही विशेष असं नाही, जिसकी लाठी उसकी भैंस होती है। इकडे आम्ही न्याय मागून मागून थकलो, तारीख पे तारीख मिळाली जी, आणि 2.5 वर्षामध्ये आम्हाला न्यायच मिळाला नाही। आता आम्ही लोकांच्या न्यायालयामध्ये न्याय मागत आहोत। तिथे छत्रपती शिवरायांनाही न्याय मिळेल अशी काही फार अपेक्षा नाही। त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या आरोपींच्या बाबत आणि त्या एकूण तपासाच्या बाबत जो अक्षम्य हलगर्जीपणा आणि तिथल्या तपास कार्यामध्ये जो हेळसांड केलेली आहे त्याचा परिणाम म्हणून हे सगळे लोक सुटून जातात। काय बोलणार याच्यावर? या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते आणि तशा संदर्भातली ही घटना पण होती। आता आपण विरोधकात किंवा आपण या संदर्भात आवाज उठवला होता, आता उच्च न्यायालयात दाद मागणार आहात का या संदर्भात, किंवा आव्हान करणार आहात या निर्णयाला? अर्थ नसतो, लक्षात घ्या। कारण काल परवा तिकडे विनोद तावडेंचे डायरेक्ट सगळे व्हिडिओ व्हायरल झाले पैसे घेतानाचे, पण त्याच्या संबंधाने कुठेही गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा काय दाखल झाला तो म्हणे आम्ही प्रेस घेतोय त्याचा गुन्हा दाखल झाला। त्यामुळे काही कुठल्याही तुमच्या फॉलोअपला, तुमच्या पाठपुरावा करण्याला, तुमच्या दाद मागण्याला, तुमच्या पोलीस स्टेशनला जाण्याला काहीच अर्थ नाही। गेंड्याच्या कातडीची लोक आहेत। एक पोलीस कंप्लेंट लिहून घ्यायला जर लोकांना रात्रभर ताट करत ठेवतात, तर या लोकांकडून काही फार मोठ्या अपेक्षा करण्याची गरज नाही। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी सुद्धा जर हे इतका हलगर्जीपणा करू शकतात आणि इतकं गचाळ आणि घाणेरडं राजकारण करून जाणीवपूर्वक तपासामध्ये असे काही कच्चे दुवे ठेवू शकतात की ज्याचा आधार घेत, ज्याचा फायदा घेत आरोपी सुटून जातात, तर अशा लोकांच्या सुषमा, या निमित्तानं आता न्याय व्यवस्था कमकुवत झाली आहे असं म्हणता येईल, काय म्हणाल? नाही, न्याय व्यवस्थेपेक्षा सुद्धा मुळात एखादा आरोपी जेव्हा सुटतो त्यामुळे सकृदर्शनी जे पुरावे असतात त्या पुराव्यांच्या आधारे तो निर्णय घेतला जातो। मुळात जर तुम्ही पुराव्यांमध्ये जर हलगर्जीपणा केला, तपास कार्यातच जर तुम्ही जाणीवपूर्वक कच्चे दुवे ठेवले, तर पुढे ते त्याचे निकाल येणारे ते येणारच आहेत। त्यामुळे तपास करणारी जी माणसं आहेत, मुळात त्याचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो आहे त्याने काय काम केलं त्याच्या कामावर खरं प्रश्नचिन्ह लागतं। जी, धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांना सुद्धा धन्यवाद।